आता ती स्वानंदीची आई तिचं अजून एक उदाहरण आहे. काही ना काहीतरी कारण काढून कुठल्या ना कुठल्याही वेळी घरी यायचं, त्रास द्यायचा, हे चालूच आहे ना. स्वानंदी पण काही बोलत नाही त्यांना, म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नकोस तू. स्वानंदी माझी लाडकी आहे, पण आज तिचं आनंदकडे जाणं मला पटलं नाही. तुझी बायको आहे ना, मग स्वतःच्या नवऱ्याला आधार द्यायचा सोडून तिथे कशी गेली ती? काकू, आमचं लग्न झालं म्हणून माझं सगळं त्यांना आणि त्यांचं सगळं मला पटलंच पाहिजे असं नाहीये. त्यांनी कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये हा त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्या कुटुंबाला फसवलंय ना आनंदनी. तर त्याला जाऊन भेटणं म्हणजे इनडिरेक्टली स्वानंदीनी आपल्यालाच फसवण्यासारखं आहे ना. त्यांनी नाही फसवलं कोणाला. त्या काही लपून छपून गेल्या नाहीत, मला सांगून गेल्या स्पष्टपणे. माहितीये रे, आपली स्वानंदी ना तशी भोळी आहे खूप, अगदी भाबडी आहे ती. ठीक आहे, जाऊ दे. तुला जे योग्य वाटतं ना ते कर, पण मी जे सांगितलंय ना त्याचाही विचार कर. त्रास करून घेऊ नको. तू इथे त्रास करून घेशील आणि तिथे आनंद, चला सुटलो म्हणून आरामात मस्त झोपला असेल. म्हणजे राहून राहून माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते. जाऊ दे, बोलतेच म्हणजे बघ, आतापर्यंत आनंदी किती चोऱ्या केल्या असतील, त्या पकडल्याही गेल्या नसतील. तुझ्या नकळत आंधळा विश्वास ठेवलास ना तू. बापरे, म्हणजे आपण सापाला दूध पाजत होतो की काय? सॉरी, तसं काही नसेल, डोंट वरी. तू आराम कर. मला माहिती आहे डोक्यात विचार असतील तुझ्या, पण झोपायचा प्रयत्न तरी कर.